बायोजिओकेमिकल सायकल जैव भू रासायनिक चक्र. Though the energy flow in an ecosystem is one way, the flow of nutrients is cyclical. ठीक आहे. तर बघा परिसंस्थेमध्ये ऊर्जेचा प्रवाह एक क्रिया आहे, हे आपण आधीच्या तासाला बघितलं. अगदी त्याच पद्धतीनं जे न्यूट्रिएंट्स असतात, ज्याला आपण पोषक द्रव्य म्हणतो, त्याचा प्रवाह मात्र चक्रीय स्वरूपाचा आहे. ठीक आहे. ऑल ऑर्गॅनिझम नीड न्यूट्रिएंट्स फॉर देअर ग्रोथ. प्रत्येक सजीवाला स्वतःच्या वाढीसाठी या न्यूट्रिएंट्सची, या पोषक द्रव्यांची गरज असते. स्टडी द व्हेरियस कंपोनेंट इन द फिगर गिवन अलॉंग साइड अँड एक्सप्लेन द बायोजिओकेमिकल सायकल इन युअर ओन वर्ड. तर बघा आपल्याला शेजारी एक आकृती दिली आहे, तिचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यामध्ये असणाऱ्या विविध घटकांचा अभ्यास करायचा आहे आणि जे जैव भू रासायनिक चक्र आहे ते आपल्या शब्दात ते आपल्याला स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे. तर बघा याच्यातून काय व्याख्या सांगितली मग बायोजिओकेमिकल सायकलची. द सायक्लिकल फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स विदिन अन इकोसिस्टम इज कॉल्ड द बायोजिओकेमिकल सायकल. पोषक द्रव्यांचा चक्रीय स्वरूपाचा प्रवाह कुठं? परिसंस्थेमध्ये. ठीक आहे. तर याच प्रवाहाला काय म्हणलंय? जैव भू रासायनिक चक्र असं म्हणलेलं आहे. आकृती 7.5 बघा. तर काय दिसतं आपल्याला त्यामध्ये? कन्व्हर्जन ऑफ लिथोस्फिअर इंटू रॉक अँड सॉइल. ठीक आहे. शिलावरण काय म्हणलंय? शिलावरणामध्ये खडक व शिलावरणाचे खडक व मातीमध्ये होणारे रूपांतर. नंतर काय म्हणलंय? इंटरॅक्शन ऑफ हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर लिथोस्फिअर विदिन द बायोस्फिअर. ठीक आहे. म्हणजे बघा जलावरण असेल, वातावरण असेल, शिलावरण असेल, ह्यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया, यांची जीवावरणाशी होणारी आंतरक्रिया दर्शवली आहे. ॲटमॉस्फिअर अँड एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन, वातावरण आणि पर्यावरण यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया. किंवा काय असेल बघा? हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर इंटरॅक्शन, जलावरण आणि वातावरण ह्यामध्ये होणारी आंतरक्रिया. ठीक आहे. म्हणजे या माध्यमातून या पोषक द्रव्यांची जी आहे ती एका प्रकारे चक्रीय स्वरूपामध्ये देवाणघेवाण होताना आपल्याला दिसते. ओके. न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम आर कंटिन्युअसली ट्रान्सफर्ड फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर अँड बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर विदिन अन इकोसिस्टम. ठीक आहे. तर बघा सजीवांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले हे न्यूट्रिएंट, पोषक द्रव्ये नेहमी अजैविक घटकाकडून जैविक घटकाकडे किंवा जैविक घटकाकडून अजैविक घटकाकडे सातत्याने ट्रान्सफर केले जातात, हस्तांतरित केले जातात त्या परिसंस्थेमध्ये. द सायकल ऑपरेट्स कंटिन्युअसली थ्रू द मीडियम ऑफ द बायोस्फिअर फॉर्म्ड बाय द लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. ठीक आहे. आणि हे जे चक्र आहे ते जीवावरणाच्या माध्यमातून संचलित केले जाते, ऑपरेट केलं जातं. आणि हे जीवावरण कशापासून बनलेलं आहे? लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअर. ठीक आहे. म्हणजे शिलावरण, वातावरण आणि जलावरण यापासून. द रिसायकलिंग ऑफ बायोलॉजिकल, जिओलॉजिकल अँड केमिकल सोर्सेस ऑफ न्यूट्रिएंट्स इन दिस प्रोसेस इज कॉम्प्लेक्स प्रोसेस अँड डिपेंड्स अपॉन द लेवल ऑफ एनर्जी ट्रान्सफर इन द इकोसिस्टम. ठीक आहे. आणि या प्रक्रियेमध्ये बघा म्हणजे कोणतं असेल? बायोलॉजिकल, जैविक, ठीक आहे, किंवा जिओलॉजिकल, भूस्तरीय, किंवा केमिकल सोर्सेस, रासायनिक म्हणजे स्त्रोत कशाचे? तर या पोषक द्रव्यांचे. यांचं चक्रीभवन कसं आहे? तर गुंतागुंतीचं आहे. ही प्रक्रिया कशी आहे? कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे. आणि कशावर अवलंबून आहे हो? तर त्या परिसंस्थेतील ऊर्जावहनाच्या पातळीवर अवलंबून असते. ठीक आहे. तर बघा याच्यावरून पुढे काय सांगितले मग? तर या बायोजिओकेमिकल सायकलचे पुन्हा 2 प्रकार पडतात. कोणकोणते? गॅसियस सायकल आणि सेडिमेंटरी सायकल. मराठीत काय म्हणता येईल बघायला? गॅसियस सायकल वायुचक्र आणि सेडिमेंटरी सायकल अवसादन भूचक्र. ठीक आहे. तर सुरुवातीला गॅसियस सायकल बद्दल बघूया. अँड अकॉम्प्लिशन ऑफ द मेन अबायोटिक गॅसियस न्यूट्रिएंट मटेरियल इज फाउंड इन द अर्थ ॲटमॉस्फिअर. ठीक आहे. तर बघा मेन अबायोटिक गॅसियस न्यूट्रिएंट, मुख्य अजैविक वायुरूप पोषक तत्वे हे कुठं साठलेले आहेत? कुठे यांचं संचयन झालेलं आहे? तर या पृथ्वीच्या वातावरणामध्ये.
तर यातले कोणकोणते घटक आहेत बघा. इट इन्क्लुड्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर एटसेट्रा. याच्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड किंवा पाण्याचं बाष्प या सगळ्या गोष्टी येतात. आणि दुसरा प्रकार आहे सेडिमेंटरी सायकल. An accumulation of the main abiotic nutrient material is found in soil, sediment and sedimentary rock etc. of the earth. काय म्हणलं बघा, मेन अबायोटिक न्यूट्रिएंट मटेरियल, मुख्य अजैविक पोषक तत्वे हे कुठं येतो, तर मातीमध्ये किंवा जे सेडिमेंट म्हणतो आपण त्याला, किंवा सेडिमेंटरी रॉक, अवसाद किंवा अवसादी खडकामध्ये या पृथ्वीमध्ये आपल्याला साठवलेले दिसतात. तिथं त्यांचं संचयन झालेले आहे, तिथं ते गोळा झालेले आहेत. तर याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत बघा. इट इन्क्लुड्स सॉइल कंपोनंट लाईक आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस एटसेट्रा. म्हणजे बघा मातीमध्ये असणारे मुख्य घटक कोणकोणते, आयर्न म्हणजेच लोह असेल, कॅल्शियम असेल किंवा फॉस्फरस, हे घटक याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. द गॅसियस सायकल इज स्पीडियर सायकल दॅन सेडिमेंटेशन सायकल. बघा हे जे वायुचक्र आहे त्याचा वेग जो आहे तो सेडिमेंटरी सायकलपेक्षा जास्त असतो. स्पीडियर सायकल आहे, अगदी वेगानं प्रक्रिया ह्याच्यामध्ये घडून येतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, इफ CO2 हॅज अक्युमुलेटेड ॲन एरिया, इट इज क्विकली डिस्पर्स्ड विथ द वाइंड ऑर ॲब्सॉर्ब्ड बाय द प्लांट. ठीक आहे. म्हणजे काय झालं बघा, एखाद्या परिसरामध्ये खूप सारा CO2 जर जमा झाला तर हा CO2 हवेच्या माध्यमातून पसरवला जातो दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे त्याचं जे तीव्रता आहे ती कमी होते वाऱ्यामुळं, किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, ठीक आहे, ते त्या शोषून घेतात. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की वातावरणातला कार्बन डायऑक्साईड शोषून सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये क्लोरोफिलच्या माध्यमातून वनस्पती जे आहे ते स्वतःचं अन्न तयार करतात. बरोबर आहे. क्लायमॅटिक चेंजेस अँड ह्युमन ऍक्टिव्हिटीज सिरियसली अफेक्ट स्पीड, इंटेन्सिटी अँड इक्विलिब्रियम ऑफ दिस सायकल. आणि या चक्राचं जो गती आहे किंवा जी तीव्रता आहे किंवा जे संतुलन आहे ते वातावरणातील बदलामुळं किंवा मानवाच्या हस्तक्षेपामुळे ह्याच्यावरती खूप परिणाम होतो, खूप गंभीर परिणाम होतो. ठीक आहे. हेन्स व्हेरियस आस्पेक्ट ऑफ दिस सायकल आर एक्सटेन्सिव्हली स्टडीड नाऊ डेज. ठीक आहे. म्हणून या चक्रातील विविध घटकांच्या अभ्यासावर सध्या विशेष भर दिला जात आहे. ठीक आहे. डू यू नो द सायकल ऑफ गॅसेस अँड सेडिमेंटरी सायकल कॅनॉट बी कम्प्लिटली सेपरेटेड फ्रॉम इच अदर. ठीक आहे. तर आपण आता पाहिलं की गॅसेस सायकल, सेडिमेंटरी सायकल हे एकमेकापासून पूर्णपणे आपल्याला वेगळे करता येत नाहीत. काय रिझन आहे बघा त्याच्या मागे, तर फॉर एक्झाम्पल नायट्रोजन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ गॅस इन द ॲटमॉस्फिअर अँड इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड्स लाईक नायट्रोजन ऑक्साईड इन द सॉइल अँड द सेडिमेंट. ठीक आहे. तर बघा नायट्रोजन जो आहे तो वातावरणामध्ये नायट्रोजन वायूच्या स्वरूपामध्ये आपल्याला आढळतो. याचबरोबर काही संयुग आहेत जसं की नायट्रोजन ऑक्साईड, या माध्यमातून तो मातीमध्ये आढळतो. ठीक आहे. किंवा अवसादामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. सेडिमेंट म्हणजे अवसाद. ओके. त्यानंतर काय सांगितलं बघा, सिमिलरली कार्बन ऑकर्स इन अबायोटिक फॉर्म मेनली इन कोल, ग्रेनाइट, डायमंड, लाइमस्टोन एटसेट्रा इन द अर्थ क्रस्ट अँड इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस इन द ॲटमॉस्फिअर. ठीक आहे. आणि कार्बन जो आहे तो कार्बन डायऑक्साईड वायू या स्वरूपामध्ये वातावरणात आढळतो. आणि याचा जो अजैविक स्वरूप आहे ते कोणतं आहे बघा, तर कोळसा आहे, ग्रॅनाइट आहे, डायमंड किंवा लाइमस्टोन या स्वरूपामध्ये तो पृथ्वीच्या काय म्हणून आपण भूकवचामध्ये आपल्याला आढळतो. ठीक आहे. अर्थ क्रस्टमध्ये जनरली कार्बन इज प्रेझेंट इन प्लांट्स अँड ॲनिमल्स फॉर अ मच शॉर्टर ड्युरेशन दॅन इट इज इन कोल. ठीक आहे. आणि हा जो कार्बन आहे तो वनस्पती आणि प्राण्यामध्ये अगदी कमी काळासाठी अस्तित्वात असतो दगडी कोळशाच्या तुलनेमध्ये.